नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शेवटची रिव्हिजन या ठिकाणी समजून आपल्याला अभ्यास करायचा आहे. किती प्रश्न आहेत ते बरोबर हे सुद्धा आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाइप करायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या जी काही PDCC बघा PDCC बँकेची जी काही WhatsApp ग्रुपची लिंक आहे बघा ती दिलेली पहा. तो स्पेशल ग्रुप आपण या ठिकाणी बनवलेला आहे पहा WhatsAppचा PDCCसाठी. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे पहा. प्रश्न क्रमांक पहिला मित्रांनो, संपत्ती वाहनाच्या सिद्धांताशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपल्याला कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ पॉज करून. त्यामुळे ज्या पण प्रश्नाचं उत्तर येत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाइप करा. तर सांगा मित्रांनो, आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो याचं ऑप्शन क्रमांक 2 दादाभाई नौरोजी. लक्षात ठेवा मित्रांनो, संपत्ती वाहनाच्या सिद्धांताशी संबंधित दादाभाई नौरोजी आपलं उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर 1866 मध्ये मित्रांनो, लक्षात ठेवा ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना करण्यात आली पहा 1866. प्रश्न क्रमांक 3 आहे पहा, दिलेल्या पर्यायामधून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. चला द्या उत्तर. दिलेल्या पर्यायामधून आपल्याला चुकीची जोडी ओळखायची पहा. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली पहा 1867 एकदम बरोबर आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये झाली हे सुद्धा बरोबर आहे. परमहंस सभेची स्थापना 1800 या ठिकाणी पहा हे चुकीचं आहे मित्रांनो. 1844 ला झालेलं नाही परमहंस सभेची सभा, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपलं चुकीचं आहे. रामकृष्ण मिशनची 1897 ला झाली, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी चुकीची जोडी पहा. 28 या वर्षी गुजरातमध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सत्याग्रह झाला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो. तो ऑप्शन क्रमांक 1 बारडोली. लक्षात ठेवा मित्रांनो, बारडोली हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. बारडोली या ठिकाणी झालेला आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो, दिलेल्या पर्यायामधून आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे पहा. अयोग्य पर्याय. तर या ठिकाणी पहा, राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक असतो हे पहिलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे पहा, राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे. तर आपल्याला या ठिकाणी अयोग्य पर्याय ओळखायचा आहे पहा, म्हणजे चुकीचा. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर दोन्ही पण पर्याय या ठिकाणी पहा बरोबर आहेत. म्हणजे यामध्ये चुकीचं कोणतंच नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 योग्य होईल आपलं. 1965 या वर्षी कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारची क्रांती चालू झाली होती? तर मित्रांनो, हरित क्रांती या ठिकाणी चालू झाली होती. लक्षात ठेवायचं पहा आपल्याला, हरित क्रांती या ठिकाणी चालू झाली होती. पुन्हा मित्रांनो, अयोग्य म्हणजे चुकीचं कथन निवडायचं आहे. चुकीचं कथन या ठिकाणी निवडायचं आहे. पहिलं विधान आहे बघा, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटी या ठिकाणी पहा. प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटी या ठिकाणी आहे. आणि तेलबिया संशोधन केंद्र श्रीरामपूर या ठिकाणी आहे. त्यामधले जर चुकीचं विधान जर पाहिलं तर फक्त 2 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 बघा या ठिकाणी. फक्त या ठिकाणी दुसरं हे चुकीचं आहे पहा. बाकी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटी या ठिकाणी हे बरोबर आहे. तर हे दुसरं कथन मित्रांनो चुकीचं आहे. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारे भारतातील पहिल्या महिला कोण आहेत? काय प्रश्न आहे पहा. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारे भारतामधील पहिली महिला कोण बनलेली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 राजकुमारी अमृता कौर आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, राजकुमार अमृता कौर. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे केली जाते. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल नदीपर्यंत ही कोकणची काय पहा उत्तर आणि दक्षिण सीमा अनुक्रमे केली जाते पहा. दमणगंगा ते तेरेखोल. सरकारच्या उत्पन्नामधील राज्य सरकारचा वाटा टिंबटिंबच्या शिफारशीनुसार निश्चित केला जातो. तर मित्रांनो, वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी काय केला जातो? निश्चित केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य उत्तर आहे आपलं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली होती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 1931 हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. 1931. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही विचारलंय? तर मित्रांनो भागीरथी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, भागीरथी ही काय पहा सिंधू नदीची उपनदी नाही. बाकी पहा सतलज, रावी, बियास ह्या मित्रांनो सिंधू नदीच्या काय आहेत? उपनद्या आहेत. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान आहे. आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणती पर्वतरांगी खंडित झाल्यामुळे बारानपूर काय प्रश्न आहे बघा.
कोणती पर्वतरांगी खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे? तर सातपुडा ऑप्शन क्रमांक 1 मित्रांनो, सातपुडा. लक्षात ठेवा मित्रांनो, सातपुडा. ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर ही खिंड तयार झाली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचं वय किती आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मारून लिहून ठेवा. उच्च न्यायालयाच्या निवृत्तीचं वय किती आहे? तर 62 वर्ष मित्रांनो. कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला. या ठिकाणी विचारले फक्त उच्च न्यायालय. उच्च न्यायालय किती बघा? 62 वर्ष. रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतामध्ये ज्या काही नोटा आहेत ह्या कोणामार्फत छापल्या जात असत? तर मित्रांनो, कोणामार्फत छापल्या जात असत? तर ब्रिटिश या ठिकाणी पहा, ब्रिटिश भारत सरकार. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल पहा. प्रश्न क्रमांक 18 आहे पहा. आणीबाणीच्या काळामध्ये संसद एका वेळी टिंबटिंबपर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकतं. तर मित्रांनो, 1 वर्ष याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, 1 वर्ष हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, हायड्रोजन बॉम्ब खालीलपैकी कशावर आधारित आहे? हायड्रोजन बॉम्ब. तर बघा, अणुकेंद्रामधील जे काही संमिलन आहे यावर बघा, हायड्रोजन बॉम्ब या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं. बचपन बचाओ, काय प्रश्न आहे मित्रांनो? बचपन बचाओ या आंदोलनाचे प्रणेते कोण? सांगा पटकन. तर ऑप्शन क्रमांक 3 कैलास सत्यार्थी. मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा, कैलास सत्यार्थी. भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो, जो काही भटनागर पुरस्कार आहे हा कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? तर विज्ञान या क्षेत्रामध्ये मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. लक्षात, विज्ञान. पुढचा प्रश्न आहे पहा, एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? चला द्या उत्तर. तर जोधपूर मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. एअरफोर्स फ्लाइंग हे जे काही कॉलेज आहे हे जोधपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही? आता या ठिकाणी सीमावर प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणत्या राज्याची विचारले आपल्याला? राज्याची सीमा बांगलादेशला लागून नाही. तर मणिपूर मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं. मेघालयची लागून आहे, पश्चिम बंगालची पण आहे, आसामची, परंतु मणिपूरची मित्रांनो या ठिकाणी बांगलादेशला लागून नाहीये. खूप उंचावरून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरास आकाश काळं का दिसतं? याचं कारण विचारलंय. तर मित्रांनो, एक तर अतिशय हाईटवर वातावरण नाही आहे आणि त्या ठिकाणी प्रकाशाचं विकिरण सुद्धा होत नाही. म्हणजे पहा, ऑप्शन क्रमांक 3 ए आणि बी दोन्ही पण या ठिकाणी सत्य आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी समानार्थी शब्दामधील आपल्याला चुकीची जोडी ओळखायला लावली. तर या ठिकाणी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, अमृत सुधा पियुष ही काय पहा या ठिकाणी चुकीची जोडी. बाकी पहा, अनल, विस्तव, पावक, अग्नी आणि वन्य मित्रांनो हे जाळ म्हणजे विस्तवला समानार्थी शब्द आहेत. आता हे घराला समानार्थी शब्द बघा, सदन, भवन, गृह, आलय. परंतु ही चुकीची जोडी पहा. समजलं? पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, खालीलपैकी संहार द्वंद्व समासाचं उदाहरण ओळखायला लावलेलं आहे. तर मित्रांनो, संहार द्वंद्व एकदम सोपं आहे. आपलं पाठाचे मीठ भाकर हे काय मित्रांनो या ठिकाणी संहार द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 67 काय आहे? खालील क्रियाविशेषण अव्ययापुढे त्याच्या प्रकाराचे 4 पर्याय दिले आहेत. तर आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर मित्रांनो, बरोबर पर्याय निवडायचा आहे बघा. काय दिलेलं आहे आपल्याला? 4 पर्याय दिलेले आहेत पहा. आणि शब्द कोणता आहे मित्रांनो? या ठिकाणी बुद्धी पुरस्कार. या ठिकाणी पहा शब्द आहे बुद्धी पुरस्कार असा शब्द आहे, बुद्धी पुरस्कार. तर हा मित्रांनो कोणता शब्द आहे? प्रत्यय साधित शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणता शब्द भावाचक नावाचा प्रकार आहे? भावाचक नावाचा प्रकार ओळखायला लावला आपल्याला. कोणता शब्द भावाचक आहे? चला द्या उत्तर. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा फक्त ब आणि ड. ब कोणता या ठिकाणी? चपळाई आणि ड नम्रता. म्हणजे हे दोन शब्द काय आहेत पहा या ठिकाणी? चपळाई, नम्रता मित्रांनो काय? ऑप्शन क्रमांक 4 हे भाववाचक शब्द आहेत. लक्षात ठेवायचं आहे, भाववाचक शब्द. पुढचा प्रश्न मित्रांनो, वाळवंटा शब्दाचं सामान्य रूप आपल्याला ओळखायला लावलंय. वाळवंटात काय शब्द आहे बघा या ठिकाणी? वाळवंट नाही, वाळवंटामध्ये वाळवंट हा शब्द आहे पहा. टा नाही, वाळवंट. तर त्याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 वाळवंट होईल. खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ते ओळखायला लावलेत. दर्शक सर्वनाम. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, हा, तो, ही, ती, हे, ते हे काय मित्रांनो या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहेत. लक्षात ठेवायचं आहे, दर्शक सर्वनाम आहेत. प्रश्न क्रमांक 71 आहे पहा, माणूस काय प्रश्न आहे बघा? माणूस आशेवर जगत असतो बघा. इथे शब्द आहे पहा, आशेवर.
माणूस आशेवर जगत असतो या वाक्यातील प्रयोग ओळखायला लावलाय. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. लक्षात ठेवायचं आहे. अकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 72 मित्रांनो खालीलपैकी चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार कोणता आहे? चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार कोणता आहे? तर पहा ऑप्शन क्रमांक 4 डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे हे या ठिकाणी चुकीचे पहा. निगराणी करणे म्हणजे काळजी करणे. त्याच्यानंतर भ्रमनिरास होणे म्हणजे वास्तव्याची कल्पना येणे आणि मंत्रमुग्ध होणे म्हणजे भारावून जाणे. हे सगळे मित्रांनो बरोबर आहेत. परंतु डोळे लावून बसणे म्हणजे डोळे मिटून बसणे का नाही हे या ठिकाणी चुकीचं आहे. राजेश व्यायाम करतो या वाक्यामध्ये रीती भूतकाळ असलेलं वाक्य कोणतं आहे? तर रीती भूतकाळ असलेलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राजेश व्यायाम करत असे. काय पहा करत असे हे काय या ठिकाणी योग्य उत्तर होईल आपलं. समजलं? बरहुकूम हे कोणत्या प्रकारचं शब्दयोगी अव्यय आहे? कोणतं? बरहुकूम. तर मित्रांनो हे योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय लक्षात ठेवायचं आपल्याला. योग्यतावाचक. योग्यतावाचक काय शब्दयोगी अव्यय आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. मराठीमध्ये रूढ झालेला खालीलपैकी कानडी शब्द कोणता? मराठीमध्ये रूढ झालेला कानडी शब्द कोणता? तर मित्रांनो किल्ली. किल्ली हा शब्द आहे बघा या ठिकाणी असा शब्द आहे. किल्ली हा शब्द मराठीमध्ये रूढ झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. खालील वाक्यामधील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. चिंच आंबट असते. चिंच आंबट असते मित्रांनो हे काय अकर्मक क्रियापद आहे पहा. शुद्ध लेखनदृष्ट्या बरोबर म्हणजे अचूक शब्द आपल्याला ओळखायला लावला आहे. तर पहिला शब्द या ठिकाणी अचूक आहे बघा प्रावीण्य हा शब्द काय एकदम बरोबर आहे पहा. खालील वाक्य रचना कोणत्या प्रकारची पहा. नाटक संपले आणि आम्ही घरी आलो. ही कोणत्या प्रकारची वाक्य रचना आहे आपल्याला विचारली. नाटक संपले आणि आम्ही घरी आलो. तर मित्रांनो हे काय आहे? संयुक्त वाक्य ऑप्शन क्रमांक 1 संयुक्त वाक्य. जगामध्ये सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये परिवर्तन कसं होईल? कसं होईल मित्रांनो? तर जगामध्ये सर्व सुखी असा कोणीच नाही हे झालं या ठिकाणी विधानार्थी वाक्य ऑप्शन क्रमांक 4. लक्षात ठेवा जगात सर्व सुखी असा कोण आहे? या प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये काय झालं? जगात सर्व सुखी असा कोणीच नाही. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्यायचा आहे. जुन्या मताला चिटकून राहणारा म्हणजेच काय? जुन्या मताला चिटकून राहणारा. तर याला काय म्हणतात? पुराणमतवादी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 पुराणमतवादी. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. डोळे काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी. ढोलके वाजवणे, डोळे नाही. तर या ठिकाणी पहा ढोलके वाजवणे. ढोलके वाजवणे म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा गाजावाजा होणे. लक्षात ठेवा गाजावाजा होणे. पुढचा प्रश्न आहे पहा. अर्थात सत्तेपुढे नाईलाज होतो या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायला लावली. अर्थात खाली या ठिकाणी अंडरलाईन आहे. तर आपल्याला त दिसतंय मित्रांनो तर लगेच आपल्याला कळतं त हे कशाचं प्रत्यय सप्तमी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. काळ रात्री अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाल ही कविता कोणाची आहे? तर मित्रांनो ही कविता कोणाची आहे? तर सुरेश भट यांची पहा ऑप्शन क्रमांक 4 सुरेश भट यांची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी उपसर्ग घटित शब्द कोणता आहे तो ओळखायला लावलाय. कोणता? उपसर्ग घटित. तर विसंगती मित्रांनो या ठिकाणी पहा हा काय उपसर्ग घटित शब्द आहे. लक्षात ठेवा उपसर्ग घटित शब्द आहे. नेक्स्ट मित्रांनो अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा हे 4 शब्द कोणत्या समासामध्ये येतात? तर मित्रांनो हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नत्र तत्पुरुष समास. लक्षात ठेवायचे पहा अनाचार, अन्याय, नाउमेद, अहिंसा. तर नय्य तत्पुरुष समास बघा लक्षात ठेवायचं आहे नय्य तत्पुरुष समास. जेवताना कधीही बोलू नये या वाक्यामध्ये कृदंत आपल्याला ओळखायचे पहा. तर जेवतानाच या ठिकाणी काय पहा या ठिकाणी कृदंत लक्षात ठेवायचे जेवतानाच. नेक्स्ट आहे पहा युग परिवर्तन करणारा काय प्रश्न आहे पहा युग परिवर्तन करणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर याला काय म्हणतात? युग प्रवर्तक असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 युग प्रवर्तक. समजलं? पुढचा प्रश्न मित्रांनो लांगुल चालन काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी लांगू चालन या शब्दाचा योग्य अर्थ स्पष्ट करणारा कोणता शब्द आहे? त्यालाच काय म्हणतात मित्रांनो खुशामत करणे. ऑप्शन क्रमांक 1 खुशामत याचं योग्य उत्तर आहे पहा. जरी आंधळी मी तुला पाहते. जरी आंधळी मी तुला पाहते यात कोणता अलंकार आहे?
तर विरोधाभास अलंकार मित्रांनो यामध्ये दिलेला आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 विरोधाभास अलंकार. पुढचा प्रश्न मित्रांनो, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण असतो? तर कोण असतं? जिल्हा अधिकारी मित्रांनो याचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 2. नेक्स्ट पहा, राष्ट्रचिन्हावरती असलेलं देवनागरी लिपीमध्ये सत्यमेव जयते कोणत्या ठिकाणामधून घेतलेलं आहे? तर मुंडक उपनिषद या ठिकाणामधून हे घेतलेलं आहे. ओझोन ओझोन वातावरणाच्या कुठल्या भागामध्ये आढळतो? तर ओझोन मित्रांनो आपल्याला ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 स्ट्रेटोस्फिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. या ठिकाणी मित्रांनो स्वार्थी विचारलं आपल्याला. कोणतं? स्वार्थी वाक्य कोणतं आहे? तर स्वार्थी मित्रांनो जर पाहिलं तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तो शांत बसला. खालीलपैकी धातुसाधित विशेषण कोणतं आहे? तर बोलकी बाहुली मित्रांनो हे काय या ठिकाणी धातुसाधित विशेषण आहे. यातली कोणत्या गावची भारतातील पहिली स्मार्ट इंटेलिजन्स व्हिलेज म्हणून निवड झाली आहे? तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा सतनावरी. लक्षात ठेवा बघा, सतनावरी हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या विभागाच्या पुढाकाराने देशामध्ये प्रथमच सहकारी तत्वावर भारत टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे? तर केंद्रीय सहकारी विभाग हे आपलं योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? काय प्रश्न आहे पहा, पेन ट्रान्सलेट पुरस्कार 2025. तर गीतांजली श्री आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न मित्रांनो, अलीकडेच कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधामध्ये राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला? तर यशवंत वर्मा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रामधील पहिला काचेचा पूल हा कोणत्या जिल्ह्यातील नाणे धबधब्यावर उभारण्यात आलेला आहे? तर सिंधुदुर्ग आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण क्विक रिव्हिजनसाठी या क्विक नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल पहा. आता जो काय झालेला आपला नोंदणी मुद्रांक असेल, तसेच नवी मुंबई महानगरपालिका असेल, आपल्या नोट्समधून बरेच प्रश्न या ठिकाणी आले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा बघा. जेवढे दिवस उरले पहा, त्या दिवसामध्ये आपल्याला दिवसाची रात्रीचा दिवस एक करायचा आहे आणि अभ्यास करायचा आहे पहा. असं समजू नका का आता काहीच नाही राहिलं. तर विराट कोहलीने बघा शेवटच्या ओव्हरमध्ये म्हणजे अनेक शेवटच्या बॉलपर्यंत या ठिकाणी आपल्याला आशा ठेवायची असते पहा. शेवटच्या बॉलमध्ये सुद्धा मॅच या ठिकाणी जिंकली जाऊ शकते. आपल्याकडे बाकी या ठिकाणी ओव्हर पडलेले आहेत. जेवढा काय दिवस आहे बघा, त्या दिवसामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे, योग्य नियोजन करायचं आहे. जे काही सिलेबस आहे मित्रांनो, त्या सिलेबसनुसार आपण सगळ्या नोट्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. या नोट्समध्ये तुम्हाला जे काही बँकेचे पेपर झाले असतील हे सुद्धा देणार आहे. त्यासोबत कम्प्युटर असेल, मराठी व्याकरण असेल, चालू घडामोडी असेल, हे सगळं तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो 399 रुपयाला. जो काही QR कोड दिसतोय पहा, तो स्कॅन करा किंवा जो काही आपला नंबर आहे 827555 8283 या नंबरला तुम्ही या ठिकाणी 399 रुपये सेंड करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो. पैशाकडे पाहू नका. पैसे बघा कुठं पण जातात. एखाद्या टायमाला हॉटेलवर जेवलं तरी पण आपले एवढे पैसे गायब होतील. परंतु या ठिकाणी जर तुम्हाला नोकरी लागली तर खूप चांगलं होईल पहा. आपल्या या ठिकाणी जर पाहिलं, आपल्या या ठिकाणी लाईफ बनून जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो या ठिकाणी नोट्स घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. ज्याला फ्युचरची काळजी असेल ते नक्कीच नोट्स घ्या. आणि मित्रांनो हा चान्स खूप छान आहे पहा. बघा आपल्याला माहिती आहे पेपर आपण फॉर्म कधी भरला होता, पेपर कधी चालू झालेत आणि हा चान्स गोल्डन आहे पहा. लवकरात लवकर याचा लाभ घ्या आणि अभ्यासाला लागा मित्रांनो. टाइमपास करू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जो टाइम आपल्याकडे बघा तो टाइमचा या ठिकाणी सदुपयोग करा आणि लगेच अभ्यासाला लागा. जास्त काही सांगत नाही कारण की वेळ फार कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर घ्या. फोनपेमध्ये जा किंवा QR स्कॅन करा किंवा नंबरवर पाठवा. लगेच WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट मारा. लगेच मी तुम्हाला सगळ्या PDF सेंड करून देईल.